आवडी चॅनलवरून सर्वांना नमस्कार। धुळ्याची गँग नंबर 1 चे काल तोडलेले हे वाडं दुसरीकडे तोडायला गेल्यामुळं हे विकायचं राहिलेलं आहे। आता आजच्या ह्याच्यामध्ये विकतील आणि काही 4 पैसे येतील, त्याच्यामध्ये उदरनिर्वाह करतील। काल तोडलेल्या वाड्यावर असे 2 बिंदू पडलेला आहे। हे पहा, बागणीचे एक गृहस्थ आपल्या जनावरांच्यासाठी वाडं घ्यायसाठी आलेले आहेत। भाऊ, कसं घेतलं वाडं हे? 2 रुपये पेंडी। ठीक आहे, बघा अशा पद्धतीनं हे स्थानिक लोक या ठिकाणी येतात, अशा पद्धतीनं वाडं मोजून घेतात। ही 2 रुपये पेंडी ह्या दरानं विकली जाते। हे घेऊन जातात, आपल्या जनावरांना खायला घालतात, दूध घेतात, विकतात। म्हणजे अशा प्रकारे प्रत्येकजण एकमेकाच्या कष्टावर उदरनिर्वाह करत आहे। हे पहा, ऊसाच्या पलीकडील आमचे माजी डायरेक्टर सुरेश चाळके यांची केळीची बाग उत्कृष्ट आहे। आता आपण काय त्या बागेकडे जाणार नाही, आपण गन्ना मास्टरची माहिती घेत आहोत। तर अशा पद्धतीनं या गन्ना मास्टरनी पहाटे 5ला सुरुवात केलेली आहे। अंधार म्हणत नाही, थंड म्हणत नाहीत, ऊन वारा पाऊस या बाबी सगळे विसरतात। का तर पोटासाठी। अहो, साधी रेल्वे देखील जाताना घाटातून काय म्हणते, कशासाठी? पोटासाठी। कशासाठी? पोटासाठी। अशी जुन्यातली कोळशाची रेल्वे म्हणत होती। ठीक आहे बाळ, तुझं नाव सांग। चंद्या। बघा चंद्या, तू किती वर्षाचा रे? तरी बघा असं देऊ 10-12 वर्षाचा, पण नशिबात शाळा नाही। शासन पाहिजे ती करते, साखर शाळा काढते, सगळं करते। अहो, पण एवढ्या लांबून यायचं, पोरं तिथं ठेवून चालणार आहेत का साखर शाळेत घालून तर काय होणार आहे? बरं असू दे, चला। शासन स्तरावर प्रयत्न करते, पण परिस्थितीच्या पुढं सगळे हातबल आहेत, कोणीही कोणावर विसंबून राहत नाही। तर अशा पद्धतीनं आपण पुढील गन्ना मास्टरची ओळख करून घेऊया। अण्णा, नाव सांगा आपलं। आप्पा। छान, ओके। अण्णा इकडं। अहो अण्णा, नाव सांगा। जितेंद्र शामराव बिल। परत सांगा। हो। ओके। गाव? शहापूर, अंमळनेर तालुका, जळगाव जिल्हा। अरे वा, छान। म्हणजे 2 टोळ्या एकत्र आहेत का ह्या? हो। अहमदनगर जिल्हा आणि धुळे जिल्हा। धुळे जिल्हा नगत्र आहे। असं। ठीक आहे। तुम्हाला धन्यवाद। सांगा। हे पहा, अहमदनगरचे टोळीतील आहेत। सांगा जरा माहिती तुमच्या भागाकडची। अंमळनेर तालुका, अहमदनगर, जळगाव जिल्हा, अंमळनेर तालुका। ठीक आहे। तुमची मुलं शाळेला वगैरे जातात का? हो, शाळे वगैरे जातात। बरं, ठीक आहे। त्यांना चांगल्या प्रकारे शिकवा। काय एवढंच माझं तुम्हाला विनंती आहे। ओके। राजा, तुमचं नाव सांगा। सोनू भगवान। गाव कुठलं? गाव काय? जिल्हा बिल्ला सांगा। कंचनपूर गाव, धुळे जिल्हा, तालुका सिंदखेड। अरे वा, छान। काही शाळा वगैरे काय? ठीक आहे। हे पहा, धुळे जिल्हा आणि जळगाव जिल्ह्याची ही टोळी एकत्र कामकाज करत आहे। काहींची मुलं गावामध्ये शिकत आहेत, काहींची मुलं त्यांच्याबरोबर आहेत। चला, कसं असेल तसं दिवस काढले पाहिजेत। अशा पद्धतीनं वरती घाव घालून पहिल्यांदा वरचा भाग घेतला जातो, त्याचं वाडं बाजूला केलं जातं। ठीक आहे, बघा आता निम्मा भाग वाडं बाजूला। अशा प्रकारे कारखान्याच्या मशिनरीसारखं त्यांना काम करावं लागतं। नमस्ते। विकत घेतलं का? विकाय ठेवले वय? बर, बघूया। अहो, जगातल्या लोकांना कळून द्या, कुठली लोक ऊसतोडीचं कामकाज करतात।
पैलवान जरा मोठ्या नाव सांगणार का? हां सांग नाव. हिरालाल सुखलाल आयरे. ओके ठीक आहे. काय शाळा शिकला का? हा, चौथी. चौथीपर्यंत शाळा शिकलेला आहे. ठीक आहे, तुला धन्यवाद. सगळ्यांनाच धन्यवाद आहेत. गन्ना मास्टर भानुदास आयरे. जिल्हा वगैरे सांगत जावा. जिल्हा जळगाव. बर ठीक आहे. ओके राजा तुमचं नाव सांगा. रवींद्र. शाळा वगैरे काय शिकला का? शिकला आहे ना. किती शाळा शिकला? 12वी. जिल्हा कुठला? धुळे. धुळे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण या गन्ना मास्टरांची ओळख करून घेतलेली आहे. आवडी चॅनेलतर्फे त्यांना मी धन्यवाद देतो. ते कष्ट करतात, दिवस रात्र कामकाज करतात आणि आपल्या शेतकऱ्याचा माल कारखान्यापर्यंत भरून देण्याचं काम करतात. त्यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. बरोबर आहे ना आजोबा? कोणतरी करतं म्हणून कोणतरी खातं, कोणतरी करतं म्हणून कोणतरी फिरतं. ठीक आहे. बघा अशा पद्धतीनं हे पहाटे 5 वाजल्यापासून कामकाज करत आहेत. या परवा दिवशी बांधलेल्या मोळ्या आहेत. आता या जाणार आहेत. खरं म्हणजे दैवारामध्ये भिजलेला ऊस जर खाल्ला तो शरीरासाठी तो चांगला असतो, आरोग्यदायी असतो. ज्या ठिकाणी पाणी मिळेल त्या ठिकाणी त्यांची आवडी चिमणी पाखरं आल्यानंतर पाणी आणतात, आपल्या कारभाऱ्यांना खायला घालतात. ठीक आहे. त्यांच्या कामाचं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. अशा प्रकारे आमच्या बागणीकरांनी घेतलेलं वाडं गाडीवर लादलेलं आहे. आता थोड्याच वेळात ते त्यांच्या जनावरांना खायला घालतील आणि पुढील कामकाज करतील. फळ संपल्यानंतरचं दिसणारं हे दृश्य आता तुमच्या सगळ्यांचा परिचयाचा भाग आज झालेला आहे. आवडी पॅलेस. ओके पुन्हा एकदा मी आखो देखा हाल. ऊस तोडून गेल्यानंतर ही फडाची अवस्था, त्यानंतर पाठोपाठ काही कामगार कांडे वेचायसाठी वेचून त्यात टाकल्या जातात आणि पुन्हा कडकवरांनी पाला आत सारला जातो, पेटवला जातो. काही लोक पाल्याची कुट्टी करतात आणि अशा प्रकारे पुढच्या मेहनतीला सुरुवात होती. जय हिंद, जय महाराष्ट्र.